नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत हिरवी मिरचीचं आंबट तिखट आणि चटपटीत असं इन्स्टंट लोणचं। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते। गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढई गरम झाली की त्यामध्ये मी 1 चमचा बडीशेप घातलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा मेथी दाणे आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 1.5 चमचा धने घातलेले आहेत। ते व्यवस्थित परतून घेऊ। जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला, सिम गॅसवर अगदी 2 मिनिट भाजायचं, त्याचा मस्त सुगंध येतो तोपर्यंत। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। आता आपण ते थंड करायला ठेवू। मिश्रण थंड होईपर्यंत आपण मिरची बारीक करून घेऊया। अगदी फ्रेश मिरची आहे, मी धुवून त्याला स्वच्छ पुसून घेतलेला आहे। बिलकुल पाण्याचा अंश ठेवायचा नाही त्यामध्ये। तुम्ही बघा, अशा पद्धतीने त्याचे देठ वगैरे काढून घेतलेले आहेत मी। स्वच्छ करून घ्यायचं आणि आता आपण त्याला जाडसर वाटून घेऊया। त्यामध्ये थोडासा लसूण टाकू, 10 ते 12 पाकळ्या लसूण टाकलेला आहे मी। ही अंदाजे 200 ग्रॅम हिरवी मिरची आहे। ते आपण जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने। याचे आपण बारीक तुकडे पण करू शकतो, पण ही जास्त छान लागते। आता जो मसाला आहे ना आपण तयार केलेला, तो थंड झालेला आहे। मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया। खूप बारीक पेस्ट नाही करायची, असा वाटायचा। आणि तेल गरम करून घ्यायचं कढईमध्ये। आता तेल गरम होईपर्यंत आपण त्यामध्ये 2 चमचे तयार केलेला मसाला टाकायचा। त्यानंतर 1 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे मी। तेल पूर्ण गरम होऊन मग थोडं कोमट होऊ द्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचा। या पद्धतीने हे बघा, एवढं गरम राहिलं पाहिजे। आता आपण त्यामध्ये ओतून घेऊया। तेल ओतून झाल्याच्या नंतर सर्व हे एकत्र करून घेऊ मिश्रण। चवीला एकदम भन्नाट लागते ही। भाकरी सोबत, पोळी सोबत, वरण भातासोबत पण आपण तोंडी लावू शकतो। बघू शकता तुम्ही, कलरही किती सुंदर आहे, मस्त दिसत आहे आणि चवीला पण एकदम भारी लागते। लोणचं तयार झाल्याच्या नंतर स्वच्छ एका काचेच्या बरणीमध्ये भरायचं। बरणी कोरडी असायला हवी, ओली नकोय। तुम्हाला आपलं हिरवी मिरचीचं लोणचं आवडलं का ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।